आमच्या पक्षात काय करावं हे बाकीच्यांनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांना टोला लगावलाय। तसेच ज्यांनी त्यांनी आपला पक्ष सांभाळावा, इतरांमध्ये नाक खुपसायचं कारण नाही असं देखील अजित पवारांनी म्हटलंय। बऱ्याच वर्षांची कोल्हापूरकरांची सर्किट बेंचची मागणी होती, ती पूर्ण झाली आहे असं अजित पवारांनी म्हटलं। कोल्हापूरसह आसपासच्या 6 जिल्ह्यात याचा फायदा होणार आहे। सरन्यायाधीश गवई यांनी त्याबाबत चांगली भूमिका घेतली असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। जामनेर येथे तरुणाच्या हत्या प्रकरणात खडसे यांच्या मनात काय माहिती नाही, त्यांना कोणता संशय असेल तर सांगतील, त्यांना अटक केली जाईल। माझंही नाव ते घेत असतील तर मीही पोलिसांना सरेंडर करून स्वतःला अटक करून घेणार असल्याचं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। खडसेंना खोचक टोला त्यांनी लगावलाय। महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय आणि जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी सुरू असलेली मंडल यात्रा यवतमाळ येथे दाखल झाली। ओबीसी राज्याध्यक्ष राजा राजपूरकर यांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केलेत। संजय राऊत स्वतःला महर्षी वाल्मिकी किंवा विश्वामित्र समजतात का, असा सवाल भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी उपस्थित केलाय। गिरीश महाजन सातत्यानं जनतेतून निवडून येतात, संजय राऊत यांच्यात दम असेल तर त्यांनी मुंबईतल्या एका वॉर्डमधून निवडून येऊन दाखवावं असंही बन यांनी म्हणत राऊतांवर हल्लाबोल केलाय। माऊलींचं जन्मस्थळ असलेल्या आपेगाव येथे माऊलींचा जन्मोत्सव निमित्त विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलंय। यावेळी संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या हस्ते दानवेंचा सत्कार करण्यात आला। दानवे हे भजनात दंग झाल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेसचे माजी आमदार नरेश यांच्या मुलानं भाजपात प्रवेश केला। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत विक्रम ठाकरेंचा भाजपात प्रवेश झाला। गेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती। यामुळे आता काँग्रेसला विदर्भात पुन्हा मोठा धक्का बसलाय। एकनाथ शिंदेंचा जेव्हा राजकारणात उदय झाला नव्हता तेव्हा गणेश नाईक शिवसैनिक होते, पहिल्या मंत्रिमंडळात ते होते असं संजय राऊतांनी म्हटलंय। लॉटरी बोलण्यापेक्षा नाईकांच्या डोक्यात मटका असावा, एकनाथ शिंदेंच्या मटक्याचा आकडा दिल्लीतून निघतो अशी टीका नाईकांनी केली। अजित पवार रविवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत, त्यासाठी शिवतीर्थ मैदानावर जय्यत तयारी केली जाते। अजित पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे। या मेळाव्याला कोकाटे, झिरवाळ, भुजबळ, अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल। जालन्यात पोलीस अधिकाऱ्यानं आंदोलकाला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। यावर बच्चू कडूंनी टीका केली आहे। पोलीस अधिकाऱ्याला देखील लाथ मारली पाहिजे असं म्हणत कडूंनी संताप व्यक्त केलाय। एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली, मात्र त्यांनी ती टिकवता आली नाही असं मंत्री गणेश नाईकांनी म्हटलं होतं। यावर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे। गणेश नाईक बरोबरच बोललेत, शिंदेंना गद्दारीचं बक्षीस मिळालं होतं असं दानवेंनी म्हटलंय। सूरज चव्हाणांना सरचिटणीस केल्यानंतर रोहित पवारांनी अजित पवारांवर टीका केली होती। यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय। आमच्या पक्षात काय करावं हे बाकीच्यांनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही, त्यामुळे नाक खुपसू नका असं अजित पवारांनी म्हटलंय। सूरज चव्हाण यांच्या नियुक्तीवेळी मी होतो, चर्चा करून आणि ठरवून नियुक्ती केली आहे अशी माहिती छगन भुजबळांनी दिली आहे। रायगडमध्ये शिवसेनेत राष्ट्रवादीला डिवचलंय। मंत्री भरत गोगावले यांच्या फोटोखाली फिक्स पालकमंत्री असा आशय लिहिण्यात आलाय। माणगाव इथं दहीहंडी उत्सवानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर हा उल्लेख करण्यात आलाय, तर गोगावलेंच्या कार्यकर्त्यांनी ही बॅनरबाजी केल्याची माहिती आहे। जळगावात मॉब लिचिंगमध्ये तरुणाचा मृत्यू झाला होता। यावरून खडसेंनी महाजनांवर आरोप केलेत, त्यावर महाजनांनी प्रतिक्रिया दिली आहे। पोलिसांनी आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे। खडसेंनी आरोपींची नावं द्यावी, त्यांना अटक करू, अन्यथा माझं नाव द्या, मी सरेंडर होतो असं महाजन म्हणालेत। भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यांनी दहीहंडीच्या शुभेच्छा देताना ठाकरेंवर टीका केली आहे। कृष्णाचं सोंग घेऊन कंसाचं काम करणाऱ्यांना आता कायमचं घरी बसवूया, दहीहंडी जल्लोषात साजरी करूया, फक्त हंडीतील लोणावरच लक्ष ठेवणाऱ्यांना आता घरी पाठवूया असं ट्विटच्या माध्यमातून उपाध्यांनी म्हटलंय। सांगलीत 3 पाटलांच्या एकत्रित फोटोची चर्चा रंगली आहे। एका कार्यक्रमात खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय काका पाटील, पृथ्वीराज पाटील गप्पांमध्ये रंगले होते। शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या सरकारविरोधी लढ्यात काँग्रेस आमदार अमित देशमुख मैदानात उतरले। त्यांनी लातूर जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची व्यापक बैठक घेऊन सरकारविरोधात न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्धार केलाय।
अमरावतीत अवैध बांगलादेशी घुसखोर प्रकरणावरून भाजप खासदार अनिल बोंडे आक्रमक झालेत। अनिल बोंडेंनी थेट रस्त्यावर उतरून वाहनांची तपासणी केली। व्यापारी संकुलांमध्ये अवैध बांगलादेशी घुसखोर काम करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। अकोल्यातील शिवणी परिसरात उभारण्यात आलेल्या म्हाडाच्या घरांच्या चाव्या लाभार्थ्यांना देण्यात आल्या, मात्र लाभार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय। सुरुवातीला लाभार्थ्यांना घर 5 लाखात मिळेल असं सांगण्यात आलं होतं, परंतु चाव्या मिळेपर्यंत हा आकडा 9 लाख रुपयांवर गेला असं मिटकरी म्हणाले। नाशिकच्या दिंडोरी नाका परिसरातील रूपश्री अपार्टमेंटमध्ये परप्रांतीय नागरिक स्थानिक मराठी नागरिकांवर दादागिरी करत असल्याचा आरोप करण्यात येतोय।